चोळून चोळून चांगली घोळली, चोळून चोळून चांगली घोळली आणि एक रट्टा दिला की तिच्या आजूबाजूची धूळ निघून गेली. चोळून चोळून चांगली घोळली, तिच्या आजूबाजूचा कचरा एका रट्यातच असा निघून गेला. आणि मग पुन्हा इतका आनंद मिळाला, इतका आनंद मिळाला तिला वाघाच्या जबड्यामध्ये धरताना, वाघाच्या जबड्यामध्ये धरताना असा रिकामा झाला, रिकामा झाला. म्हणजे जीवाला कुठंतरी एकदम शांत मनाने काहीतरी कुठला तरी एक चांगल्या मुद्द्यावर विचार करू लागला. आणि ते मुद्दा म्हणजे त्याच्या डोक्यात अशा पद्धतीनं चलू लागला की माणसाला त्या प्रत्येक गोष्टीची एवढी गरज का असतीया, प्रत्येक गोष्टीची एवढी गरज का असतीया, त्याच्याशिवाय माणूस स्वतः परिपूर्ण होतच नाही. आता हे बघा, पहिली गोष्ट, ह्या हवाशिवाय, पाण्याशिवाय, उन्हाशिवाय, म्हणजे त्या गारव्याशिवाय, ह्या अशा निसर्गाने दिलेल्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला बरोबर म्हणजे जिवंत राहण्यासाठी गरजेचे आहेत. पण त्याचबरोबर त्या प्रत्येकामधला एक किडा असा टुनू 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 उड्या मारतया, वळवळा वळवळा वळवळतया. त्याच्यावर मी बोलायले. म्हणजे आपल्याला आयुष्य जगायला, जिवंत राहायला ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात, ऊन, पाऊस, हवा, गारवा, झाडं झुडपं, हे म्हणजे आपला सूर्यदेव, तसंच अंधार, अंधारामध्ये चंद्रदेव. देव आहेत आपल्या इथं, मापता येत नाही आपल्याला, एवढे देव आहेत. तर आपण अंधारान उजीड हे असं म्हणूया. कुण्या देवाला नग मधात आणायचं, आता बस झालं. तर उजीड होत या ते पोटा पाण्याला काहीतरी असं गोळा करायचं, सावडायचं आणि पोट भरायचं. अंधार कशासाठी होत या, ते त्या प्रत्येकातल्या अंगातला किडा वळवळ 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 वळवळतय ना, वळवळतय, त्याला कुठंतरी शांत करायचं असतं. या त्या अंगातल्या किड्याला शांत करायचं असतं, म्हणून अंधार होतो, अंधार. तर मग त्या अंधारात तुझ्या बाबूरावाला तू कधी उठवतो का? उठवतो? त्या अंधारात तुझ्या बाबूरावाला कधी उठवतो का? उठवतो? म्हणजे हे असं कोण बोलतंय? कोण बोलतंय? ती चोळून चोळून चांगली घोळली, एका फटक्यात तिच्या आजूबाजूला जे धूळ होती ना ती पळून गेली.
ती म्हणतीया अंधारात तुझ्या बाबूरावाला तू कधी उठवतो का? आता काय असेल हो? आ तुम्हाला सांगते, न गेलाय खेचायचं लांबवर. हा, नाही तर उगाच तुमचा ते किडा वळवळ 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 झाला तर पुन्हा उगाच अवघड व्हायचं बरं का तुमचं. हा, त्याच्यानं पटकन सांगते मी माझी ही कॉमेडी कॉमेडी कॉमेडी. हा, ते चोळून चोळून चांगली माणूस काय घोळतो हो? तंबाखू 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 तंबाखू. एका फटक्यात ते फुफुटा बाजूला होतो आणि पुन्हा त्या वाघासारखा पुरुष तिला दाबाडात धरतो आणि मग कुठेतरी लई त्याला मस्त वाटतं या, लई मस्त, जसं काय वाघाने शिकार केली या. आणि आता ते पोटभर खाऊन खाऊन कुठेतरी समाधानी झाला या. हा, तर बरोबर आहे का नाही? तंबाखूला लई महत्व आहे व. हा, तंबाखू खाल्ल्याशिवाय हगायला येत नाही. माझा नवरा म्हणताय, खरं सांगायलंय मी, झोपेतून उठलं की तंबाखू उडकीत आहे. बायको उठली का नाही काय नाही का पता, झोपेतून उठलं की चापीत आहे तंबाखूची डबी. हा, लय मोठे डबे आहेत आमच्या इथं, जित्त बसन तित्त डबी हजर. बायको एकच आहे, तिला नाही तेवढं महत्व. काय सांगावा तुम्हाला आता व. पण तंबाखूला बाई, त्या तंबाखूचा एक इडा, आणि जर ते नसला टायमाला तर कुणाला भीक मागत आहे. हा, माणूस माणूस माझा नवरा नाही, माझा नवरा एकदाच एवढा मोठा पुडा आणून ठेवतोय 200 का 250 रुपयाचा तंबाखूचा, गायछाप गायछाप. हा, मी लय म्हणते त्याच्यात जहर आहे, त्याच्यात जहर आहे. ते शुगर पप्पा म्हणत असते ना. आता माझ्या लेकराचा पप्पा, त्याला शुगर आहे ना माझ्या नवऱ्याला. हा, शुगर डॅडी म्हणते कवा, शुगर पप्पा म्हणते कवा. ते हे असल्या व्यसन बिसन आता सोडून दे वयाच्या मानानं. व्यसनच लावून घ्यायचंय तर फक्त माझा असू दे, माझ्याशिवाय तुझा जीव कुठंच नाही लागला पाहिजे. असं काहीतरी जरा आयुष्य जग, असं मी म्हणते. ते म्हणताय तू माझीच आहेस ना, आता काय नाही, जरी गेलीस तर जा. काय सांगावं. मग ही तंबाखू चेव येईन तवा ते माणूस तिला चोळीत या, त्या तंबाखूला संध्याकाळी चेव येईन तवा चोळीत या आणि बाथरूमला हगायला जाते. तर जेव्हा माणूस झोपीत असते का तवा ते अंधारातच असल्यासारखं असतंय ना, त्याला काहीच त्या कशाचीच गरज नसती या. ढरा 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 घोरत या. हा, तर मग समजा एक तंबाखूचं उदाहरण आहे, पण तंबाखूच्या अपोजिट त्या माणसाची बायको त्या तंबाखूची जागा तर घेऊ शकत नाही, पण त्याच्या शेजाराला बायको असल्यामुळं ती काय म्हणतीय, अंधारात तरी तुझा बाबूराव कवा उठवीतूस का. मग उठीला तरी बी ते तंबाखूला जवळ घेत या. त्याच्यानं हे तंबाखूचा नायनाट कसा करायचा ते हाय का माहिती कुणाला? तंबाखूचा नैनाट, नैनाट म्हणजे आता काय आणलास बाई हे शब्द? नैनाट म्हणजे सत्यानाश. त्या तंबाखूला कधीच
जबड्यात धरलं नाही पाहिजे. हा, हाय का कुणाकडं तसं काही उपाय? मी करून बघितला बघा. कालवण तिखट करू करू बघितलं. कालवणात जरा लाल मिरचू जास्त टाकून डब्याला देत होते काही दिवस. उठलं की सुटलं. ते हे दात असतात ना, हे दात हे माझे बघा कसे दात पांढरे शिपट आहेत माझे. माझे दात कसे पांढरे शिपट आहेत आणि त्यांचे दात ते कीड लागल्यासारखे आहेत. कवा जवळ बी जायचं म्हणलं, कवा मुक्का घ्यायचा आहे म्हणलं तर कसा घे वाटण सांगा बरं तुम्ही आता मला. हा, त्याच्यानं लांब राहाय म्हणत असते. तर ते बाई आता काय सांगावं तुम्हाला, फुगूनच बसतंय. हा, बस म्हणत असते 17 बऱ्या तसंच. तिथंच कुठं तरी आमचं थोडंसं खटकत आहे. पण रिकामी नाही मी तसले बेसनी बाज लोकायला जवळ करायला. नवरा असला मग काय झालं, माझ्यासाठी ती तंबाखू सोडून दी, ती दारू सोडून दी. ते म्हणतोय तुला सोडून दिलेलं बरं. इतकंच पाणी मुरत आहे आणि खटकत आहे. हा, काय सांगावा तुम्हाला, कळालं का? तर नवरा बायकोचं नातं त्या एकदम कुत्र्या मांजरासारखं असतंय. कुत्र्या मांजरासारखं. तुझं माझं बनना तुझ्या वाचून कर्मना, तुझं माझं बनना तुझ्या वाचून कर्मना. त्या नवऱ्याला बिन बायकोला बी एकमेक फायजीत. ते काही जरी बी असलं ना तरी बी सीझन असतंय. ते सीझन एकदा का मनामध्ये डेव्हलप झालं पुन्हा मग ती तंबाखू दिसत नाही, ती दाते किडलेली दिसत नाही. ते खरं सांगायले. म्हणजे लयच ते एक क्षण बेकार है, बेकार. ते वेळ निघून गेल्यास पुन्हा काय फायदा नाही. अशा गोष्टी बऱ्याच आहेत आणि ज्यांना जोडीदार आहे त्यांना माझं बोलणं खोटं तर वाटणारच नाही. कळलं का? माझं बोलणं खोटं वाटणार नाही. आणि ज्यांना जोडीदार नाही त्यांची ती परमप्यारी तंबाखू, त्यांना ती तर सपोर्ट करणार, साथ देणार. आणि मग त्या तंबाखू बद्दल मी जे बोलले ना ते त्यांना माहिती नाही आवडते का नाही की, पण मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी बोलले असं समजा. तुम्हाला असू द्या आवड, काय नाही घेणं देणं मला. पण त्या तंबाखूचं प्रॉब्लेम मला आहे. मला नुसतं कसनुकी झर वास येते. कसनुकी झर म्हणजे बघा तुम्ही आता, स्मेल खूप खराब येते त्या तंबाखूचा. असा वेगळंच म्हणजे फील होतं. ते पाणी असतंय ना त्या पाण्यासारखाच स्मेल येतंय. म्हणजे नका जाऊ द्या.